मनमाड करसवत पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे मनमाड वासियांचे 40 वर्षांपासूनचं स्वप्न पूर्णत्वास येणार आहे। इतक्या वर्षांपासून मनमाडकर पाणी समस्येला तोंड देत होते। आता ही समस्या दूर होणार आहे। लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। आणीबाणीच्या काळामध्ये सत्याग्रह करणाऱ्या येवलेकरांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान करण्यात आला। जे नागरिक आणीबाणीचे साक्षीदार होते त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले। बदलापूर नगरपालिका प्रशासनाने अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स लावणाऱ्यांविरोधात कारवाई केली। झी 24 तासच्या बातमीनंतर बदलापूर प्रशासन आता सतर्क झालंय। शहराचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी पालिका प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे। छत्रपती संभाजीनगरातील 55 धोकादायक इमारती मनपाने निश्चित केलेल्या आहेत। या इमारती पाडण्याची कारवाई सुरू झाली आहे। या कारवाई अंतर्गत अंगुरी बागेतील 50 वर्ष जुनी दुमजली इमारत मनपाने जमीनदोस्त केली आहे। तर सिटी चौक फुलबाजार परिसरातल्या 11 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत। धाराशिवमध्ये लाचखोर पोलीस निरीक्षक आणि महिला अंमलदारांवर कारवाई झालेली आहे। लाचलुचपत विभागाने या दोघांनाही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच 95,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। जळगावमध्ये जिल्हा प्रशासनाने आणीबाणीमध्ये सहभागी असलेल्या 175 जणांचा गौरव केलाय। देशामध्ये 25 जून 1975 रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचं सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला। अकोल्यामध्ये आदिवासी बहुल गावामध्ये धरती आबा जनभागीदारी अभियान राबवलं जातंय। बाळापूर तालुक्यातील दधम बुद्रुक या गावामध्ये शिबिर घेण्यात आलं। शिबिरामध्ये विविध विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांची माहिती देत नागरिकांच्या शंकांचं समाधान केलं। तसंच विविध योजनांची माहिती सुद्धा त्यांना दिली। पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। दादर भुसावळ आणि उधना सुभेदारगंज या विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत। रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे। मुंबईमधील सांताक्रूज चेंबूर लिंकच्या केबल स्टेट पुलाचं काम अखेर पूर्ण झालंय। आता या पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे। यामुळे सांताक्रूजमध्ये मुंबई विद्यापीठ चौकामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहन चालकांची सुटका होणार आहे। मुंबईमधील कर्नाक पूल 3 दिवसांमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे। रस्त्याचं रंगरंगोटीचं काम आणि दिशादर्शक फलकाचं काम पूर्ण झालेलं आहे। हा पूल सेवेत आल्यानंतर वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे। पंढरपूर तालुका पोलिसांनी 64 वाहनं मूळ मालकांना परत केली आहेत। यामध्ये 44 दुचाक्या आणि 20 चारचाकी वाहनांचा समावेश आहे। चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करून मूळ मालकांना त्या परत केल्या जाणार आहेत। यामध्ये कर्नाटक वाहनांच्या तिथल्या मालकांचा सुद्धा समावेश आहे। देशामध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरामध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे। रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यामुळे देशातील महानगरांमध्ये परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढली आहे। परवडणाऱ्या घरांमध्ये पुण्याचा दुसरा क्रमांक आहे तर मुंबई शेवटच्या क्रमांकावर आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळण्याची शक्यता आहे। मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो। संभाजीनगरमध्ये सर्वदूर सध्या संततधार पाऊस सुरू झालेला आहे। काल रात्रभर हलका पाऊस पडला त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळालाय। या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। करमाळामधील केम ग्रामस्थांनी जेऊर महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। गावातील सबस्टेशन आणि स्वतंत्र विद्युत वाहिनीचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत आमरण उपोषण सुरू केले। भिवंडीमध्ये नागरिक जीवित बचाव समितीचं आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। भिवंडी शहराच्या आसपास सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास होतोय। त्यामध्येच वाहतूक पोलिसांचाही मनमानी कारभार सुरू आहे। या विरोधात नागरिक जीवित बचाव समितीनं आंदोलन केलेलं आहे। पावसाळा सुरू झाल्यामुळे शहरामध्ये डेंग्यू आणि हिवतापासारख्या आजारांनी डोकं वर काढलंय। विविध वसाहती आणि झोपडपट्ट्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे।
मात्र या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याचं उघड झालंय. तसंच पदोन्नतीनं 242 पदं भरण्याकडे महापालिका दुर्लक्ष करते, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय.